महाराष्ट्रीयन फूड 328. मी योगिता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजची रेसिपी आहे कुळदाची शेंगुळे. त्यासाठी लागणारं साहित्य: लसूण घेतला आहे, हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, चवीनुसार मीठ आहे, कोथिंबीर आहे आणि शेंगदाणे. पीठ आपण नंतर बघू. हे सगळं मिक्सरमधून काढून घेऊया. वाटताना जाडसर वाटायचे, खूप बारीक नाही करायचे. पण गवत हिरव्या मिरच्या, त्यानंतर लसूण, त्यानंतर कोथिंबीर, त्यानंतर शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ. हे सगळं मिक्सरला ठोसर काढून घ्यायचे. याची पूर्ण बारीक पेस्ट काढून घ्यायची. ठोसर नाही दळायचे, नाही तर ते वाजताना त्रास होईल. त्यासाठी एवढं सगळं साहित्याची पूर्ण बारीक पेस्ट करायची. बघू शकता इथे मी कुळदाचं 2 वाट्या पीठ घेतलं आहे आणि आपण जे शेंगदाणे, मीठ, मिरच्या, लसूण जे सर्व एकत्र मिश्रण केलं होतं ते याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. हे पूर्ण काढून घ्यायचं आहे. आता आपण हे पीठ मळून घेऊया. शेंगोळ्यांसाठी कुळदाचं पीठ आहे. आता आपण पीठ मळून घेऊ. तुम्ही बघू शकता इथं आपलं पीठ मळून तयार आहे. जे कुळदाचं पीठ आपण मागाशी घेतलं होतं ते मिश्रण वगैरे हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर सगळं एकत्र करून पीठ मळून घेतलं आहे. आता आपण शेंगोळे बनवून घेऊया. साधारण कोळपाटाला आधी तेल लावून घ्यायचं आहे. पूर्ण कोळपाट सुकाचा आणि नंतर त्याला तेल लावून घ्या. हा असा पद्धतीने गोळा घ्यायचा आणि एका हाताने असं करायचं आहे. अशा पद्धतीने वळायचे. बाकीचे करून घेऊया. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले शेंगोळे तयार आहे. आता आपण हे अन्नात सोडूया. इथं मी तेल तापत ठेवलं आहे. आता आपण फोडणी करता तेल घालूया. बघू शकता आता मी इथं पातेलं तापवलं आहे आणि तेल तापून घेतलं आहे. आता आपण जिऱ्याची फोडणी घालूया. याच्यानंतर डायरेक्ट पाणी ओतायचं.
मीठ टाका. मीठ इथं मी पातेलं भरून ठेवलंय. गळात आहे. थोडंसं मीठ घाला अन्नामध्ये, कमीच घाला शक्यतो, कारण शेंगोळ्यामध्ये पण मीठ आहे. मग आता मीठ घेतलं आहे आपण. याला एक उकळी येऊ देऊया. तुम्ही बघू शकता इथं पाण्याला उकळी आली. आपण आता उकळत्या पाण्यात सोडणार आहोत. मधून वाटते का सांग ना. होय आता आपण हे सगळ्यांना सोडूया. मीडियम गॅसवर याला 15 ते 20 मिनटं ठेवा. नंतर हे शिजतील. आपण याला 15 ते 20 मिनटानंतर बघूया. मीडियम गॅसवर ठेवा. तुम्ही तळलेले शेंगोळे आपण शिजलेले 15 ते 20 मिनटानंतर शेंगोळे शिजत होते ते आपण काढलेत आणि आपण आता तेल टाकून कढईमध्ये तळून घेतले. पाच ते 7 मिनटं याला तळून घ्यायचे चांगले. आता आपण जी शेंगोळ्याची रशी असते त्याला आपण फोडणी देऊन घेऊया. तेल टाकले, तेल तापले, लाल बेडगी मिरच्या असतात त्या टाकल्या आणि जिरे टाकले. आता आपण त्या शेंगोळ्याच्या रशावर ओतून देऊया. तुम्ही बघू शकता इथं आपले कुळदाचे शेंगुळे आणि त्याचा रसा तयार आहे. सोबत चपाती, एक काकडी, टमाटा आहे. एकदा हे शेंगुळे नक्की करून बघा. आपण कढईमध्ये छान तळून घेते, फ्राय केल्यावर ते आणखीन छान लागतात. अशा पद्धतीने एकदा हे शेंगुळे नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.